बघताय मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारी पब्लिक। पहिले आम्हाला म्हणलं जात होतं की हे मराठे फक्त मराठवाड्यातलेच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, पण खरी गरज पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण जरी असलं पण ते म्हणतात आमच्या जातीवर वेळ आलेली आहे, आमच्या जातीवर आणि आमच्या मनोज जरांगे पाटलावर जर कोणी बोट उगारत असेल तर आम्ही छातीचा कोट करून पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी उभं राहू। म्हणून हा समाज बघू शकतोय आमच्यासोबत दलित समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, बंजारा समाज, राजपूत समाज, 18 पगड जातीचा समाज बांधव तर आहेच। पूर्ण ताकदीने त्यांचं म्हणणं आहे ज्या वेळेला इतर समाजाला आरक्षण दिलं जात होतं त्यावेळेला मराठ्यांना गरज नव्हती, त्यांनी सांगितलं दुसऱ्यांना द्या, पण आज मराठ्यांवर वेळ आलेली आहे। म्हणून इतर जाती धर्माचे समाज बांधव म्हणतात की मराठ्यांना गरज आहे, मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, त्यामुळे ते समाज बांधव आमच्या पाठीशी आहे आणि ते तर आहेच आणि आम्ही पण आहे। आम्हाला कुठल्याही आमदारकी खासदारकीची गरज नाही, आम्हाला कोणालाही उभं राहायचं नाही, पण मनोज जरांगे पाटलांनी जरी सांगितलं की 288 मध्ये याला पाडा आणि त्याला निवडून आणा तर 288 मध्ये एकालाही गुलाल लागू देणार नाही। मनोज दादाने ज्या दगडाला शेंदूर फासायचं सांगेल हे मराठे फासल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या ठिकाणी देतो। एवढी ताकद फक्त आमचे बापदाद्यांनी छत्रपती शिवरायांच्या काळात होते नव्हते आम्हाला माहित नाही, पण आज आम्ही हिंदवी स्वराज्य बघू शकतोय 400 वर्षानंतर। हे जे रचलं जात आहे हा इतिहास याचे आम्ही साक्षीदार होतोय। येणाऱ्या काळात आमच्या पिढ्या एवढंच म्हणतील ज्या वेळेला आरक्षणाचा इतिहास लढला जात होता आमचा बाप त्या ठिकाणी लढत होता, हे गर्वाने आम्हाला मारायचंय। मराठवाड्याचा मुक्ती संग्राम ज्या वेळेला लढला गेला त्या लोकांना स्वातंत्र्य सैनिक मानलं गेलं आणि आज आम्ही लढतोय, आम्हाला फक्त आरक्षण सैनिक एवढीच पदवी मिळावं एवढीच आम्हाला इच्छा आहे। आम्हाला खासदार आमदाराची गरज नाही, कारण आम्हाला अगोदर आकर्षण वाटत होतं या आमदारांचं खासदारांचं, पण आम्ही बघितलं सत्तेसाठी हे मनोज जरांगे पाटलांनी जे आज यांना घुटण्यावर आणलं हे आज चपली सगळं आमच्या मराठ्यांच्या पाया पडाले, यांची लायकी नाही, त्यामुळे आम्हाला आमदारकी खासदारकीचा इंटरेस्ट गेला। आम्हाला फक्त एवढं आहे हे जे रोज एक जण सोडलेलं आहे मराठ्यांनो एवढं ध्यानात ठेवा, यांना विरोध करू नका, हातात शस्त्र घेऊ नका, काहीच करू नका। आपल्याला जे शस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने दिलेलं आहे दर 5 वर्षांनी ते वापरावं लागतं। यावेळेला दादा जो आदेश देतील आणि ज्या लोकांनी विरोध केला यांचे नाव लिहून ठेवा। मराठ्यांना विसरायची लय सवय, भावनिक व्हायची सवय, त्यांनी किती भावनिक केलं, किती जरी पैसे दिले फोडण्याचा प्रयत्न केला, फोडायचं नाही आणि करेक्ट कार्यक्रम बरोबर मतदानाच्या दिवशी आपलं शस्त्र वापरायचं आणि ज्या लोकांनी विरोध केला यांना तर पाडायचं आणि हे जर दुसऱ्याच्या प्रचाराला गेले त्याला तर डबल ताकदीने पाडायचं।